राज्यभरात आज मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते। मात्र महाराष्ट्राच्या बाहेर देखील एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते, ती म्हणजे आग्र्याच्या लाल किल्ल्यात। हेच ते आग्र्याचा लाल किल्ला आहे आणि हा जो दरवाजा तुम्हाला दिसतोय, याच दरवाजामध्ये जेव्हा औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली होती, त्यावेळी महाराजांना या ठिकाणी अडवण्यात आलं होतं। काय इतिहास आहे आणि आज कशा पद्धतीने ही सगळी जयंती साजरी केली जाणार आहे, माझ्यासोबत विनोद पाटील आहेत। काय इतिहास आहे आणि महाराज जेव्हा इथे या ठिकाणी आले होते, त्यांना याच ठिकाणी अडवण्यात आलं होतं। काय इतिहास आहे आणि आज तुम्ही या जयंती गेल्या 3 वर्षापासून साजरी करतात, तर महत्त्व काय? निश्चित या आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमान दाखवून दिला। औरंगजेबने त्यांना नजरकैद केलं होतं। इतिहास असा सांगतो की महाराज किल्ल्यामध्ये आले, तिथं महाराजांना अडवण्यात आलं। इतिहास सांगतो महाराजांनी दिवाणीमध्ये स्वाभिमान काय दाखवून दिला आणि सुरुवातीला इथे रस्ते नव्हते, नदी असायची किल्ल्याच्या बाजूने आणि नावेतनं तुम्हाला बाहेर जावं लागायचं। तर तो एक दरवाजा खाली आहे, तिथनं महाराज आणि सर्वजण त्यावेळी किल्ल्यामध्ये वावरणारे बाहेर जायचे। प्रश्न असा होता की मागच्या वर्षी दिवाणीमध्ये आम्ही शिवजयंती केली, 2 वर्ष केले, परंतु जिथून महाराज सुरुवातीला गेले तिथं जयंती साजरी व्हावी यासाठी अनेक काळ आमचा संघर्ष झाला आणि मला आनंद आहे की आम्हाला शेवटी परवानगी मिळाली। नेमकं आम्ही शिवजयंती इथं का करतोय, तर आपण विचार करा, 350 वर्षापेक्षा अधिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नजरकैद करण्याचं काम क्रूर औरंगजेबनी केलं आणि तिथेच त्याच वास्तूमध्ये नाकावर टिचून छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा देण्याचं आम्हाला भाग्य लाभलं। त्यापेक्षा मोठं कार्य असू शकत नाही। आज संध्याकाळी डिजिटली संपूर्ण हिंदुस्थानातून शिवभक्त सहभागी होत आहे आणि सर्वांनी सहभागी व्हा असं देखील मी आवाहन करतो। तसंच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री महोदय, छावा चित्रपटचे कलावंत विक्की कौशल हे सर्वजण मान्यवर येणार आहे। त्यांच्या सर्वांच्या उपस्थित आम्ही ही डिजिटली व प्रत्यक्ष शिवजयंती साजरी करतो। नक्कीच हेच किल्ला आहे या ठिकाणी महाराजांना या गेटमध्ये अडवण्यात आलं आणि त्याच्या बाजूलाच आज छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा ज्या आहेत तर आपल्याला पाहायला मिळणार आहे। काही वेळ शिल्लक राहिलेला आहे, संध्याकाळी 6 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। मोहसिन शेख, NDTV, आग्रा।